फेरीमधील जो सामना आपण पाहतोय, एका साईडला जय मल्हार खातिवली त्यांच्या विरुद्ध टीम MS धामणी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मेजर आणि भाऊ. गण्याला काय केला, आमटीज द रिवर्स केला. चालला नाही ना पहिले पैट्याला, झेंडा पाडून गडी चाललं तिथे. खऱ्या अर्थाने भाऊनं कमालीची बॅटिंग केली होती. तो फॉर्म पाहून कुठेतरी इथे यावेळेस सलामीच्या भूमिकेत भाऊ दाखल होताना पाहायला मिळतोय. पाहावं लागेल, कारण की साधारण मित्रांनो म्हटलं जातं प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडूचा चांगला नसतो, परंतु निश्चित एखाद्या खेळाडूचा चांगला दिवस नसला तर त्याला दोष देऊ नका. योगेश वागलं त्याच्यासाठी, आणि योगेश वाघ येऊन जर पब्लिक असली नाही 4 गोदड्या घेऊन गरमाईत गुदमारलेला बरा ना तो घरी. एकंदरीत जाऊया, 3 षटकाची लढत आहे. याची दोन्ही संघाच्या फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण याची नोंद घ्या. निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक, खोपचा खोपची, दुमडा दुमडी, टिमका टिमकी, दुमसा दुमशी. पहिलाच बॉल, सुरुक सुंडी, घसरगुंडी. यस 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 यस. काय चालेल काय चालेल, आमचं पंच तर जागेवान सांग काय चालेल चालेल. परंतु निश्चित चांगले क्षेत्ररक्षण बॅक टू द बॉलर. कॉलिंग इथे थोडंसं चुकला होता दोन फलंदाजाच्या माध्यमातून. तो कॉलिंग मैदानात आपण पाहतोय, सावरलं गेलं. डॉट बॉल निलेशच्या माध्यमातून इथे टाकला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश तयार. स्ट्राईक घेऊन मेजर खऱ्या अर्थाने जुने जाणते खेळाडू आहेत. ओहो यावेळेस ओहो, तरुणजेला कोमात आणि म्हातारा आला जोमात. दणदणीत खणखणीत चौकार. हा फटका चांगला होता. पहिला चेंडू गोलंदाजाचा चांगला होता, दुसऱ्या चेंडूवरती फटका मेजरचा चांगला आलाय. 1 बाउल सीमारेषा पार. 4 धावेच्या मदतीने जय मल्हार खातिवली संघाचं खातं ओपन होत असताना 4 धावा धावफलकावरती. एकंदरीत चांगली दोन्ही संघांच्या माध्यमातून तुल्यबळ स्पर्धा जी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. जे भैरवनाथ क्रिकेट क्लब मेंगाळपाडा ज्यांच्या वतीनं भरवण्यात आलेला आज मेंगाळपाडा गावाचा आणि गावाची आनबान शान अर्थात मेंगाळपाडा चषक 2023. क्षेत्ररक्षण चांगलं, आतल्यात कोंडाईला आहे, आतल्यात टिमकाईला आहे, आतल्यात दुमडाईला आहे. तो परत कवडर रन योकुच जातला गडी बरात. मेजरच्या बॅटमधनं चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेटचं चित्र मैदानात आपण पाहिलं. एक सिंगल आली. संघाच्या धावा 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडू टाकले गेलेत. निलेशचं षटक चालू आहे, पाहावं लागेल. स्ट्राईक घेऊन होती भाऊ, ज्याच्या बॅटमधनं अगोदरच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग आपण पाहिली होती. दुमसा दुमशी आणि रेमटा रेमटी बेकार केली होती. सिंगल गाडीवाला बॉलर, डबल इंजिनवाला. नाहीस म्हणजे काय रे, काय बोलायचं आहे. आमचा कसं आहे माहिती, आडम तडम गावठी दणका. ही तुमची इंग्लिश बिंग्लिश आम्हाला काय नीट समजत नाही. नाहीस ऐकाय ऐवजी मग पाईप ऐकला, त्यामुळे जरा जरूर जाऊया. निलेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस बेकार, काय सांगायचं आहे. त्यानं मोकार मारला आणि खालचा भोतळा मारला. तिकडून बॉल आला, बॉल भोतळे में गट्टा आणि बॅटमन सुटा. फलंदाज बाद. एक काम कर, त्याचे नरड्या वाद्य लय गम झालाय त्याला. ही काय सांगायचं आहे, ह्यो गम जर कोण ऐकला तर फुकाट त्याला दम उपटायचा. आणि तू आणि बारीक आहेस का आपला, अरे झकासपैकी 1 नंबर. मैदानात गणेश यावेळेस दाखल होतोय. भाऊ बाद झाल्यानंतर गणेश यावेळेस मैदानात दाखल. 5 धावा 5 चेंडू टाकले गेलेत. 1 विकेट. जय मल्हार खातिवली टीमचा धावफलक. गणेशकडे क्षमता आहे आणि तो गणेश यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करेल. निलेश शेवटचा बॉल. यावेळेस फटका पोचला. क्षेत्ररक्षक बॉल खाली, पाहावं लागेल. बेकार. आमटीज द रिव्हर्स. दिल्या घरी सुखी रहा. इथे फलंदाज बाद. उद्या काय मधीच बदा खाला नको झाले तर. हा बेकार. आमचा ऑपरेटर डेंजर आहे. यावेळेस मला वाटतं नवीन फलंदाज
पप्प्या डीजे वाला असता तर पहिले गाणं सांगला असता, पप्पी दे लाई, पण जमलं नाही. या आमचा डीजे वाला सध्या थकलेला आहे. चालू आहे सध्या घरी काहीतरी चालू आहे बिझनेस. परंतु इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं. ज्या पहिल्या षटकामध्ये मित्रांनो कमालीचा रप आणि टप संघर्ष पाहायला मिळाला. त्यामध्ये जय मल्हार खातिवली संघ जर पाहिला 2 गडी गमावलेत, 5 धाबा आहेत. परंतु सलामीचा फलंदाजीच्या बाटमधनं मेजरच्या बाटमध्ये जो एक चौकार आलाय तो फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आलेली गाडी विलास नावाची आहे. बॅटमन सावध. काय बोलायचं तो बघा. वेळ वाचवणं महत्वाचं आहे मित्रांनो. एका साईडनं मला वाटतं ओम साई उंबरमाळी, काय बोलायचं त्यांची मजा झाली बाबा. आईजीची जीवाव बाईजीची मजा. मेजरच्या पाठीमधनं हा मोठा फटका, परंतु चेंडूला उंची गाठले, लांबी कमी आणि ते अजून एक गडी बाद. निल्या जबरदस्त का कॅच जबरदस्त. एक काम करा मग त्याला जोड द्या. पहा जा बाबा हो, कारण मग तुम्ही पेनल्टी घेतले. क्रॉसिंग सर्कलमध्ये होणं आहे तुम्हाला पुन्हा सूचना आहे. फुकाट अंदीच रन एकतर कमी आहात. यावेळेस नवीन फलंदाज दिलीप मैदानात दाखल. 3 महत्वाचे फलंदाज मात्र खेळाडू कक्षात पाठवले गेलेत. मेजर असेल, भाऊ असेल, गणेश असेल, जे मात्र तिन्ही फलंदाज बाद. परंतु भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग चालू आहे धामणीवाल्यांची. भोकार तरी आरबाट, पण यांची बॉलिंग मोकार चिकाट. तयार. यावेळेस देखील हो दूरवरून शतरक्षक बॉलवरती तोटकासारखा धावून आला आहे. 1 रन कंप्लीट झाली. बस सांगा जमला नाही काय सांगायचं आहे. गडी भारी ना कोंडवा कोंडेलं. पावट्या धरून राहिला सगळं. पावटेवाला गडी आम्हाला वाटता भारी. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने ह्या सामन्यामध्ये किती धावा कमी झाल्या तरी देखील सामना रप आणि टप होईल, कारण दोन्ही संघाकडे बॉलिंग लाईन आणि बॅटिंग लाईन आहे. विलास तयार. मेड इन चायना बॅटिंग. भेटलीच जण पण तिनं लावला चुना, अशी कामगिरी इथे आपण पाहतोय. नको ते ॲप आणि डोक्याला ताप अशी बॅटिंग सध्या आपण पाहतोय. 6 धावा अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पप्पे आहे स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी ट्रॅक विलास. ओ काय सांगायचं आहे. बायको दे काय जेला तर मेवणीच जेवून आला. इथे फलंदाज होईल बाद. ए बाबा त्याची काळजी घ्या. अख्खी जग दुनिया त्याच्यावर चालत आहे. ती आहे म्हणून सगळं आहे, नाही तर केलेला वाया आहे. म्हणून सेफ्टी गार्ड वापरा. जरूर यावेळेस मला वाटतं मैदानात फलंदाज दाखल होतोय सागर. सागर यावेळेस मैदानात दाखल. पप्प्या बाद झालाय. सागरला धावपळ कमीत कमी माझ्या मते तरी आहे जे मला खातिवली संघाला 20 तरी धावा बनवाव्या लागतील, कारण की ज्या पद्धतीनं बॉलिंग लाईन आहे त्या पद्धतीने तुम्हाला फाईट स्कोर करावा लागेल. पण काय सांगायचं आहे या काय ते वडापाववाले ते झेल वडापाववाल्याने याला काय खायला दिला आणि काय नाही, भलतीच पावर आली आहे. गोलंदाजी धामणी संघाची चांगली राहिली आहे सध्याच्या स्थितीला. परंतु खऱ्या अर्थाने अजूनही जर पाहिला निश्चित या डावातील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती विलास. पोरा सोरा आणि उभा वारा, मोठे घरचा पोकळ वासा, वारा शिरा भसा भसा, ठुसक्या बार फुसक्या बार, व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉल म्हणजे लपड्याचा बॉल. एक टायमाला लपड्याचा माणूस परवडला त्याला धरून हाणता येईल, पण हे बॉल आला ना. आता मात्र व्हाईटच्या स्वरूपात एक धाव फलकावरती येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार विलास. गचंडी मुचंडी
हा बॉल देखील मेड इन चायना सुटसुटीत आणि गुटगुटीत डॉट बॉल. एक डॉट चेंडू आला आणि खऱ्या अर्थाने या डॉट चेंडूच्या साह्यानं शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातील 7 धावा आहेत. 4 गडी टॉप ऑर्डर बाद झाले. आता पाहावं लागेल विलास शेवटचा बॉल आहे विलासवरती. या बॉलवरती जय मल्हार खातिवली संघाच्या फलंदाजाला मोठा फटका येणं महत्वाचं आहे. फटका इथे हवेत घेतलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहावं लागेल. नाही बरा झाला यानं आंधी टोपला मांडून टेला जाण जर काय सुट तर तू झालंय 2-3 भोशाड्या गडी इकडे तावूनच होतं वाकडे तिकडे टोप्या करून. ताज्या ताज्या आणि गरमागरम भोशाड्या मिळाल्या असत्या. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल 5 गडी बाद 7 धावा. रमेश उर्फ रमू मैदानात दाखल. स्टेपनी अशी आहे गोलटी झालेली आहे बारीक आहे भयानक आहे टोचते. तू पण चांगलाच खत्री होणार आहे. क्रिकेट कमी आणि चॅटिंग जास्त. शीत पाहून भाताची परीक्षा होती. पाहावं लागेल शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जय मल्हार खातिवली संघाला धावा बनवावे लागतील. दिलीप आहे स्ट्राईक एंडवरती. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहावं लागेल. पहिलाच बॉल लपड्याचा बॉल. काय बोलायचं आहे. निल्याली आहे आंधीच चढायला हार्बर आहे झाडा हो. निल्या बॉलिंग रे बॉलिंग आणि पहिलाच वाईट ना. हा चेंडू इथे वाईट. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. 8 धावा धावफलकावरती. कल्पेश जो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडवरती दिलीप. पाहावं लागेल या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. पाहावं लागेल इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय रे त्याला हळदीला नाही हळदीला गेला बरोबर कोपच्यात राहून लाईन मारील. येत 3-3 स्टम याला हुकता येता. ते अंधेरात राहिला तरी सांगाल नाही ते आहे रे आहे जरूर. ती लाईन वेगळी ही लाईन वेगळी. परंतु इथे करा त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता जमलं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यंगातून बॉल ज्याला सुसू आणि कुकू करीत हा डॉट बॉल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला खऱ्या अर्थाने मोठ्या स्ट्रोकनं धावा येत नसती तर सेन्सिबल क्रिकेट का होईना परंतु धावा घेणं महत्वाचं राहील. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप आहे. एकदा वेगाने कंप्लीट झाली. ओ हो काय तेव्हा असं सांगता भेटली जना आणि तिनं लावला याला सुना. कुठेतरी कॅच वरती प्रयत्न केले असते ते देखील झाले नाहीये. आता मात्र निश्चित आपण पाहतोय हा बॉल जो 4 धाब्यांसाठी जात असताना पाहायला मिळाला. धाबा मिळाल्या त्या म्हणजे 4 आणि संघाच्या 13 धाबा. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती रमेश. गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश. चौथा चेंडू घेऊन कल्पेश रमेश साठी. काय बोलायचं याच्या अंगात कंचा करड्या काही शिरला. काय बोलायचं आहे बस. येट मोर ब्यारण येत ना आणि सुपा मोडाय सुरुवात केली. दुरडुल्या कुरकुल्या परंतु यस 2 धावा आल्या. 15 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहावं लागेल या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकमध्ये तयार. 4 चेंडू टाकले गेले. एकंदरीत आतापर्यंत जर पाहिला या डावातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईक एंड होती रमेश. येणारे 2 चेंडू किती धावा येतील या चेंडूवरती. ओहो यावेळेस चांगला फटका गॅप शोधलाय. पाहावं लागेल क्षेत्ररक्षकाला तिथे बस. एक काम करा तुम्ही उतरून व्हा ना. ते पळताना खांदावर जाऊन सुसाट पळा. विकेट एस. किती धावा आल्या पंच 2. तिसरी साठी फलंदाज बाद. आता एस मनीष. बाप्पा ही वेगळीच वस्तू आहे. आणि खेळाडू कक्षातून बोलू नका शांताबाई. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आहे. नाही तर शेवटचा बॉल राहिला फुकाट डोक्याला या पोळ्याचा. पाहावं लागेल शेवटचा बॉल शिल्लक आहे. किती धावा येतील.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल. पहिला डाव समाप्त. पहिल्या डावामध्ये 17 धावा, आता 18 चेंडूमध्ये 18 धावा धामणी संघाला बनवायचे. या पुन्हा एकदा 18 चेंडूमध्ये 18 धावा कशा बनवल्या ते पुन्हा एकदा ऐकूया. प्रकाशजी भला सातत्यानं म्हटलं तर क्रिकेटवरती भरभरून प्रेम, परंतु आज एक मुरबाड तालुक्यामधले उभारता सितारा, एक बुलंद आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यामध्ये आपण पाहतोय, आजपासून पुन्हा एकदा 4 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. या ऐकूया 18 चेंडूमध्ये 18 धावा कशा बनवल्या जातील. प्रकाशजी भला यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या सध्याच्या कडला बघितलं तर 18 बॉल 18 धाबांचा पाठला करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी मोरिया स्पोर्ट्स धामणी संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 18 बॉल 18 धाबांचा पाटला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली. खेळपट्टीवरती एका साईडनं बॅट्समन निलेश आणि एका साईडनं बघितलं तर बॅटर अजय. आणि पहिलं षटक टाकत असताना फेकीचा एक चेंज ऑफ गतीचा गोलंदाज मेजर दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल 18 धाबांच्या पाटला करत असताना या दुसऱ्या इनिंग मध्ये फर्स्ट बॉल टाकत असताना मेजर. पहिलाच बॉल वरती बघितलं तर शॉर्ट पिच लाईनचा वापर केला आणि थेट फाईन जोडला फटका कव्हर करायचा होता बॅटर निलेशच्या माध्यमातून, परंतु हवं तसं कनेक्शन करताना आलं नाही आणि जवळपास हा बॉल सुभद्र टाकला गेला गोलंदाज मेजरच्या माध्यमातून. डॉट बॉल. या मॅच मध्ये जर एक चांगली गोलंदाजी करायची असेल, एक चांगलं डिफेंडिंग कमबॅक करायचं असेल, 18 धाबा कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजी फार चांगल्या प्रमाणात करावी लागेल. ओहो, यावर अगदी फटकाला जवाब फेकून दिलाय बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब, आणि सध्याच्या घडीला ठोकलाय बॅट्समन निलेशच्या बॅटमधून षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. 18 धाबांचा पाठला करायचा आहे आणि या दुसऱ्याच बॉलवरती लगावलाय एक दमदार फटका, सिक्सर. आणि सध्याच्या घडीला मोरिया स्पोर्ट्स धामणी टीमचा दाफलक ओपन होत असताना दाफलकावरती 6 रन्स अपेक्षित सेट झालेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला बॅट्समन निलेशच्या बॅटमधून अजून 12ची गरज. लाफ करायचं होतं. अगदी आताच्या स्थितीला लेंथ मात्र मागे घेतली आणि सध्याच्या स्थितीला बघितलं तर बॅट्समन निलेशला बीट केलं. अगदी एक चेंडूवरती 6 रन्स आले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकला जाणार नाही, कारण हा खेळाडू फार अनुभवाचा आहे. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर, फटकाला जवाब. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. चेंडू निघून चाललाय थेट बॅक टू दी बॉलर, सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये आताच्या स्थितीला बघितलं तर बॅट्समन
निलेशच्या बाडमधून हा दर्जेदारीचा चौकार येतोय आणि दापलकावरती मोरिया स्पोर्ट्स धामणी टीमचा टोटल रणनीतीचा विचार केला तर 10 धाबा दापलकावरती. विजयासाठी 8 धाबांची गरज. शॉर्ट पिच बॉल लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला चुका करतायत. सोपा झेल धरतीला दान होणं याचाच अर्थ आज तुमचा नशिबाचा पलटवार होणं. आणि आताचा घडला बघितलं तर निश्चित एक सिंगल कॅरी झाली. स्ट्राईक रोटेट होती आणि स्ट्रायकर एंडला एंटर झालीत बॅट्समन अजय. ओहो एक चांगल्या दर्जाची प्लेसमेंट तटट सर्कलच्या आतमध्ये. ओहो डायरेक्ट हिट. कुठेतरी विकेटच्या अपेक्षा केल्या जातील जय मल्हार कातिवली टीमच्या माध्यमातून. कारण या मॅच मध्ये जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजेच अगदी मोरिया स्पोर्ट धामणी संघाचं क्रिकेट. आणि आताच्या घडला बघितलं तर दापलकावरती तब्बल 12 रन्स सेट झाली. आणि विजयासाठी 12 बॉल 6 धाबांची उर्वरित गरज इथे पाहायला मिळते मोरिया स्पोर्ट धामणी टीमला. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर लो स्कोर मॅच होते आणि या लो स्कोर मॅचचं प्रेक्षक पण थेट बघितलं गेलं तर धामणी टीमच्या बाजूने जात असताना पाहायला मिळते. कारण 12 बॉल्स आणि या विजयासाठी 6 धाबांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश भोईर दाखल झाली तर जय मल्हार कातिवली टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती. आताच्या स्थितीला बघितलं तर पूर्णपणे या गोलंदाजी करणारा संघ स्ट्रगल करतोय. परंतु येणारं हे षटक जर मिडाईन आलं तर निश्चित मॅचमध्ये पुन्हा अगमाड करू शकेल ती म्हणजेच जय मल्हार धामणी संघ. कारण अगदी वेळ ही मात्र सातत्यानं बदलत असते आणि ती वेळ सध्याच्या घडीला बदलेल का या मॅचमध्ये. कारण 12 बॉल्स 6ची गरज आहे. तर टच सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण चांगलं लगावलं आहे आणि त्याचबरोबर कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक घेतला गेला आहे. समोर चेंडू टाकला या दरम्यान. ओहो काय होईल काय घडेल. आत्ताच्या घडीला अगदी एक धाव फार इम्पॉर्टंट. आणि आताच्या घडीला वाईट +1 सॉरी आमची पंच कुठेतरी थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि निश्चित इथे 1 रन्स कॅरी झाली आणि 11 बॉल विजयासाठी 5चं समीकरण. बघता बघता संध्याकाळचं सत्र तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय फक्त आणि फक्त टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम सातत्यानं बघितलं गेलं तर अगदी भैरवा स्पोर्ट मेंगाळपाडा बिरवाडी आयोजित मेंगाळपाडा चषक 2023-24 पर्व. आताच्या घडीला पहिल्या विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या मोरिया स्पोर्ट धामणी टीमला लागत असताना फलंदाज निलेश बाद. आताच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये एंटर झालीत गणेश बॅटिंग करण्यासाठी. अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी 5 धाबांपासून दूर असेल बॅटिंग करणारा धामणी संघ विजयापासून. कारण 10 बॉल शिल्लक आहेत 5ची गरज. आत्ताचा घडला मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल जय मल्हार कातिवली टीमला तर अगदी या मॅचमध्ये येणाऱ्या या ओव्हरमध्ये डॉट बॉल वारंवार टाकावे लागतील. गणेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॅटिंग करत असताना स्टाकर येणारी. त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅकवरती देखील गणेश. परंतु सध्याच्या घडला कोणत्या गणेशवरती आक्रमण करेल गोलंदाज गणेश. अगदी सक्सेसफुल डॉट बॉल विकेट मिळवेल का गणेशची. येणाऱ्या बॉल्सवरती बॅट्समन गणेश आक्रमण करतील का शक्य होणार नाही त्याला देखील माहिती आहे. कारण अगदी हातात आलेला घास कधीही पाहायला गेले तर सहजासहजी धावून द्यायचा नसतो. आणि आताच्या घडला बघितलं तर सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा मिळेल. एक सिंगल विजयासाठी 9 बॉल 4 धाबांची गरज. 9 चेंडू 4 रन्सची गरज. संध्याकाळच्या सत्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही लढत पाहायला मिळते. ओहो शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन झोनला घुटना टेक तमाशा देख करायचं होतं शक्य झालं नाही. या दरम्यान टाकलाय गोलंदाज गणेश भोईरनं डॉट बॉल. डॉट डिलिव्हरी समथिंग डिलिव्हरी याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. अजून देखील पाहायला लागले तर फार मोठा संघर्ष करायचा आहे गोलंदाजी करणाऱ्या जय मल्हार कातिवली टीमला. कारण 8 बॉल विजयासाठी 4 धाबांची आवश्यकता पाहायला मिळते. वेल फिनिश येणार का शक्य होणार नाही. शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रयत्न सोडणार नाही हे मात्र सिद्ध केलंय गोलंदाज गणेश भोईरनं. टाकलाय पुन्हा एकदा डॉट बॉल विजयासाठी. अजून बदल केला जाईल दापलकावरती. आताच्या स्थितीला 7 चेंडू 4ची गरज. 7 बॉल 4 धाबा. नवा विक्रम घडेल का आताच्या घडीला. कारण सातत्यानं क्रिकेट हा खेळ अगदी बघितलं तर रेकॉर्ड्स
बनवायला नाही तर बनलेले रेकॉर्ड्स तोडायला खेळला जात असतो. आणि आत्ताच्या घडीला त्याच पद्धतीचं शैलेशन मॅच मध्ये दाखल होईल. ट्विस्ट सामना पोहोचेल थेट शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 4 धाबांची गरज. आली विकेट, फलंदाज बाद. आणि नक्कीच आताच्या घडला मॅच मध्ये बघितलं तर 6 चेंडू विजयासाठी 4 धाबांची गरज. मी म्हटलं होतं निश्चित सातत्यानं बघितलं तर वेळ मात्र नक्की बदलत असतं आणि आताच्या घडला तो क्षण तो वेळ बदलला गेला. कारण आताच्या घडला सामना येऊन पोहोचलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 4 मध्ये कोण जिंकेल अजून देखील कळालेलं नाहीये. कारण उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत, उर्वरित 4 धाबा शिल्लक आहेत. एका बाजूने प्रयत्न केलाय मोठा सातत्यानं टीम जय मल्हार कातिवली टीमना, परंतु अजून छोटा प्रयत्न करायचा. कारण 6 बॉल 4 धाबा डिफेंड करायच्या आहेत. सध्याच्या घडला पाहायला गेलं तर प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा प्रत्येक प्लेयरचा मात्र काळजाचा ठोका मात्र अगदी चुकत असेल. कारण सध्याच्या स्थितीला सामना मात्र त्या सिच्युएशनचा पाहायला मिळतो. कारण आत्ताच्या घडीला एका बाजूने प्रयत्न चांगले गेलेत गोलंदाजी करत जय मल्हार कातिवली टीमनं. कारण सध्याच्या घडीला सामना येऊन पोहोचलाय. 6 बॉल 4 वरती बॅटिंग करत असताना स्टार बॅट्समन गणेश तुम्हाला पाहायला मिळतो. आणि बॉलिंग ट्रॅक वरती भाऊ दाखल झालीत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक टाकण्यासाठी. 6 बॉल 4 धाबा डिफेंड होतील का? क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. जवळपास चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं 38 सर्कलच्या बाहेर. 38 सर्कलच्या आतमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण जोडलंय. 6 बॉल 4 ची गरज. ओहो, या दरम्यान टाकलेला बॉल चांगला टप्पा पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट यालाच म्हणतात प्रयत्न, यालाच म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा. टाकलाय जय मल्हार कातिवली टीमच्या गोलंदाज भाऊने डॉट बॉल. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. सध्याच्या स्थितीला 5 बॉल 4 धाबांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 4 धाबा. अजून देखील कळालं नाहीये कोण जिंकेल. कारण सध्याच्या घडीला सामना 50-50 प्लस दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. 5 चेंडू 4 धाबांची गरज. स्टाकरेनला गणेश. या दरम्यान फटका चांगला पाहायला मिळतो डाऊन दी लेग साइड. आताच्या घडीला एक सिंगल कॅरी झाली, दुसरीचा प्रयत्न फेकी झाली आहे. सध्याच्या घडीला हो अगदी डायरेक्ट हिट झाला असता तर अगदी धोक्याची घंटा ठरू शकले असते. परंतु आताच्या स्थितीला मिळवल्या आता मोरिया स्पोर्ट्स दामनी टीमच्या या 2 फलंदाजांमाध्यमातून 2 रन्स आणि या सामना बदलेल. 4 बॉल 2 वरती आलाय. 4 चेंडू 2 धाबांची गरज. डिफेंडिंग गोलंदाजी राहिली होती परंतु अजून 2 बॉल डॉट टाकावे लागतील. हा बॉल चांगला पटका पाहायला मिळतो 38 सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल मिळवली आणि आताच्या घडीला फक्त आणि फक्त विजयापासून दूर असेल एका रन, ती म्हणजेच बॅटिंग करायला मोरिया स्पोर्ट धामणी संघ. कारण आताच्या स्थितीला 3 चेंडू विजयासाठी 1 रनची गरज. असं वाटलं होतं की हा सामना घेऊन जाईल शेवटच्या बॉल पर्यंत. गोलंदाज भाऊ ज्यावेळेला पहिला बॉल डॉट टाकला होता परंतु मागच्या 2 बॉल्स वरती खर्च केला 3 धाबा आणि आताच्या घडीला समीकरण येऊन पोहोचलाय तब्बल 3 बॉल 1 वरती. फिल्डिंग अगदी क्लोजिंग जवळ घेतलं गेलंय. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लगावलंय. 3 बॉल 1 रन्स. यावेळेला लॉफ्टेड हिट. ओहो, वाडा स्टोक्स देखण्यालायक फटका. सेडू निघून चाललाय. वेल फिनिश सिक्सर. सामना जिंकेल टीम मोरिया स्पोर्ट्स धामणी संघ.